एक मोठी बातमी बघूया। सातारा जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही बंद असल्याचं पत्र समोर आलेलं आहे। राड्या दरम्यानचा सीसीटीव्ही रेकॉर्डिंगवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तुटल्याचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आलाय। सातारा जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही बंद असल्याचं पत्र समोर आलंय। राड्या दरम्यान सीसीटीव्ही रेकॉर्डिंगवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तुटल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडी दरम्यान 20 मार्चला जो काही राडा या ठिकाणी झाला त्या परिसरात सध्या मी आहे। ही जी सीसीटीव्ही यंत्रणा आहे ती या इमारतीच्या तसेच पीओपी जे काम आहे या इमारतीचं या कामाच्या अनुषंगानं बंद असल्याचं एकूणच या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। यामुळं हा जो काही राडा त्या दरम्यान झाला होता, जी काही धक्काबुक्की झाली आहे याबाबतचा नेमका कशा पद्धतीनं आता अहवाल या पुढील ज्या चौकशी जी सुरू आहे या चौकशीमध्ये समोर जाणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे नेमकी आता ह्याबाबतची काय नेमकी भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। जे निवडणूक प्रक्रिया जी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची झाली त्याच्यावेळी देखील ती यंत्रणा बंद होती असं एकूण समोर आलेलं आहे। कसं बघता, कारण त्या दरम्यान तुम्हाला धक्काबुक्की झाली होती, पोलिसांकडनं त्या ठिकाणी तुम्हाला ओढलं गेलं होतं, अशा पद्धतीचा आरोप तुम्ही केलेला होता, त्याकडे कसं बघता? नाही, ही काय कल्पना नाही, तुम्ही सांगताय आता तेच कळालं मला। कारण ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी संध्याकाळी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या 2 सदस्यांनी शिवोनच्याकडे जिल्हा परिषदेचे एक पत्र दिलेलं आहे आणि एक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेलं आहे की शिवोनच्या परिसरामधलं जिल्हा परिषदच्या CCTV फुटेज आम्हाला मिळावं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जी प्रोसिडिंग्स केली निवडणुकीची सभागृहामधली ते जे प्रोसिडिंग्स मिळावे। अद्याप त्याचं उत्तर दिलेलं नाही आम्हाला। आमचे सदस्य त्या संदर्भात चौकशी वारंवार करतायत। हे घडवायचं होतं म्हणून POPचं काम काढलं आणि POPचं काम काढलं म्हणून ते CCTV कॅमेरे बंद पडले। ही वस्तुस्थिती आहे, ते अर्धवट सांगतायत, हे पूर्ण वस्तुस्थिती आहे आणि त्यातून ते पुरावे सापडू नयेत। आणि मंत्र्याला तो बिचारा पहिलेच किरकोळ मंत्री, बारीक, त्याला थोडं बसलं, अधिक बसले असते तर महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता आणि शहीद करण्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव लिहिण्यामध्ये आणि कोणाच्यामुळं शहीद झाला त्यांचं नाव आलं असतं तर बरं झालं असतं।